नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहोत एका मूवी स्क्रीनिंगला आणि ती कोणती मूवी आहे सांगा प्लीज. 3 पायांचा घोडा, प्रोड्युस्ड बाय भाडीपा. तर आम्ही विचार केला आम्ही चाललोच आहोत तर आपण गौरांगना इन्व्हाइट करूया आणि म्हणजे गौरांगना पण आमच्यासोबत घेऊन जाऊया, त्याला पण इन्व्हाइट आहे. तर आपण त्याच्यावरती एक छोटंसं प्रँक करूया. ओ येस प्रँक तर इम्पॉर्टंट आहे. प्रँक या फॅमिली मध्ये होणार नाही असं होणार आहे का? प्रँक तर इम्पॉर्टंट आहे. आम्ही बघितलं की तुम्हाला असे छोटे छोटे प्रँक्स खूप आवडतात. तर आम्ही या व्हिडिओ मध्ये असं विचार केला की त्याला फक्त एवढं सांगितलं की आपल्याला मूवी स्क्रीनिंगला जायचंय वगैरे. तर मी विचार केला की वाय नॉट त्याला आपण सांगूया की तुला माहिती आहे का की आम्ही या व्हिडिओमध्ये आमचा या मूवी मध्ये आमचा छोटासा रोल आहे आणि इम्पॉर्टंट रोल आणि तो हा इम्पॉर्टंट रोल आहे आणि तो त्यांनी आमच्या ब्लॉग्स मधनं घेतलेला आहे असं त्याला सांगायचंय फक्त. ब्लॉग्स मध्ये नाही, आम्ही कुठून तरी केला. ओके आम्ही केलं म्हणजे आम्ही नाही आहोत या मूवी मध्ये, आम्ही फक्त गौरांग सोबत प्रँक करणार आहोत. मॅनिफेस्टिंग मूवी मध्ये येणार आहोत आम्ही लवकर, पण आम्ही आता या मूवी मध्ये तर सो तसं काहीतरी आम्ही बघूया गौरांगची रिॲक्शन काय. आणि त्याला आम्ही बोलणार आहोत की मूवी मध्ये झोपू नको, पलके झपकू नको, कारण की आमचा सीन जाईल. तुला एकदम स्पेशली त्याच्यासाठी आम्ही त्याला सांगणार आहे की आधीच सांगून ठेवतोय तुला, आणि हे कारण द्यायला बघतं की तू उगाच झोपला विपला तर म्हणून तुला आधीच सांगून ठेवतोय. आणि माझ्या हातात हा वायपर आहे जो मला गाडीला लावायचा आता. पण तर पटकन निघूया. वी आर व्हेरी एक्साइटेड. आज आम्हाला दिसला आहे धनुष्यबाण. आता एडिट करताना मला कळालं की शिवानी ही धनुष्य बाण बोललेली आहे. इंद्रधनुष्य नाही दिसला, धनुष्य बाण दिसलाय शिवानीला. वा वा वा, नाईस. कीप इट अप शिवानी, व्हेरी गुड, यू आर डुईंग ग्रेट. का मस्त दिसतोय आणि नेहमी मला इथून दिसतं, नेहमी दिसतो मला. पण करूया. पण पाऊस कुठे आहे? हे येण्यामध्ये धनुष्यबाण जेटप्लेन आलाय का? म्हणून टोमणे मारायच्या आधी अख्खी व्हिडिओ बघायची आहे. हा स्वतः पण धनुष्य बाण बोललाय. संगत का सर कुठे म्हणजे काय प्रश्न आहे? मस्त वाटतंय यार. हो, आम्ही आता एक इंस्टाग्रामची व्हिडिओ बनवत होतो, रील बनवणार आहे माझ्यासाठी. आणि शिवानी मला नेहमी प्रँक करते, मग मी पण तिला प्रँक करणार आहे. मी माझे कपडे डिसाईड केलेले आहेत. हा शर्ट आहे आणि ही पॅन्ट. ही बघा हा शर्ट आणि ही पॅन्ट मी घालणार आहे. आणि तिला मी ऑप्शन देणार आहे 4-5 की मी कुठले कपडे घालू, आणि ती जे चूज करणार ते घालणारच नाही. हा घालणार नाही, पण ती तर रागवली तर कशाला का अशी कशी रागवेल? तू बघितली नाही प्रँक माझ्यावर कधी कधी काय करते? अरे तुला तर लाज वाटली पाहिजे. हिला कशाला घेतो मी मध्ये? भाई ही सगळ्यांच्या प्रँक मध्ये सेकंड अशी की हा मजा आ रहा है, लड़ रे 2 जण. वा, मला बायबीती अशी मुळे फुकटचे फ्री एंटरटेनमेंट मिळत आहे. तुम्हाला थोडा टाइम नंतर मिळत आहे, मला लाईव्ह वाईट. हे आउटफिट आहे ना. काय चालू आहे तुमचं? काय नाही बाई, कपडे काढून दे गाईज. आणि जर तुम्हाला ती रील बघायची असेल तर ती इंस्टाग्राम वर येणार आहे, वाईब विथ अक्षीवर. तर तिकडे जाऊन बघा ती रील नक्की. बाबा आयुष्यात उघड काय चूज केलंयस भाई तू शाबा बंद करून पण एवढे भारी आउटफिट चूज करतेस. आता मित्रांनो तुम्हाला पण कळलंय मी करू शकतो. मी नाही, सॉरी, ही करू शकते. शाबाश. तर मित्रांनो काहीतरी ह्यानी कांड केलेला आहे. यशनी नाही, म्हणजे बघितलं शाणे गौरांगनी. तर त्यांनी इस्त्री केली कपड्यांना. रील करतो तुम्ही? हो, रील करत होता. इस्त्री केली कपड्यांना, इस्त्री ठेवली, जस्ट स्विच बंद केलं आणि खाली बसला असा बेडवर आणि पडली इस्त्री हातावरती. केवढं ते लाल झालंय बघा. खूपच लाल झालंय. खूपच लाल झालंय. मी याला बोलली कशाला आलास मग तू? पण आज तुला एक शॉक बसला, मग तुला एक सरप्राईज नको का? काय सांगा शिवानी. तर आता तुला माहिती आहे आपण एका मूवी स्क्रीनिंगला चाललोय. तर तिकडे त्या मूवी मध्ये आमचा एक इम्पॉर्टंट रोल आहे. काय? हो. किती केलेला? खूप आधी. आम्ही कोणालाच सांगितलं नाही. काय बोलतात? अरे आम्ही त्यांना विचारलं म्हणून मम्मी पप्पांना पण घेऊन जाऊ शकतो का, पण ते बोलले की नाही, ते सगळे ऍक्टर विक्टर सगळ्यांचे सीट्स बुक्ड असतात ऑलरेडी म्हणून. कसं वाटतंय? भारी वाटतंय. पण त्यांना व्हिडिओ कॉल करणार आहे आम्ही. ते बोलले व्हिडिओ कॉल केलेला चालेल. मला लागेल एवढा एसी फास्ट तरी. बोला ना, एक शॉक बसलाय तुला, एक सरप्राईज आमच्याकडनं भाई. आई शपथ. कसं वाटतं तुला तुझी बहीण आणि तुझा जिजाजी? बघू ना आता कसं वाटतं स्क्रीनवर. आणि आम्ही तुला सांगून ठेवलं म्हणजे तू झोपणार नाही. हा, तुला सांगून ठेवलं म्हणजे नाही, तो मूवी मध्ये झोपत नाही,
पण जस्ट इन केस खाऊन पिऊन आला आणि झोपून गेला तर आमचा नेमका सीन मिस व्हायचा, नाही, बिलकुल लफडा व्हायचा. अशा काय होणार आहे भेटूया आता. तर पण कसं दुखतंय, काय होतंय? हा भाई भरपूर दुखतंय. मग कशाला, तुम्हाला माहितीये लास्ट टाइम पण आम्ही उज्जैनला जात होतो तेव्हा पण ह्यांनी सांगितलं ना पायाचं ते हे केलं. आता पण उज्जैनला जातोय तर हे केलंय, स्ट्रीक मेंटेन काय ठेवली. माहिती आता होतं ते. माझी दाढी कशी दिसते मी घरी गेली. मेंटेन ठेवले त्यांनी. मी पण जाणार खूपच होतो मला- केस कापायला बट हे झालं. पण तू खूपच केस झालंय केस म्हणजे, जाळलेस खूपच झालंय. आताची. मला पहिलं वाटलं ते क्रीम लावले ना ते तुझी स्किन नशीब ती स्किन नाही, नाही त्याला चिटकली. मी घाबरली ते बघ. Just please talk about the film if you have liked it. Yes. That's all I can say. I have a specific way to talk about the film, if you don't mind. We need everyone else's also, yeah. You guys, so these guys have done such an incredible job making this film, putting it together. आम्ही ऍज युजल मूवीला लेट पोहोचलो. आम्ही बरोबर टाइमावर निघालेलो या टाइमला, पण इतकं ट्रॅफिक होतं की विचारू नका. यावेळेस इट वॉज आणि- नॉट आवर मिस्टेक. हा, आणि आम्ही यशला गौरांगला सांगितलं की हे मूवी नव्हतं. बिचाराने त्याच्या फ्रेंड्सना वगैरे सांगितलेलं. मी माझ्या ब्लॉग मध्ये पण बोललो की मला वाटतं दीदीने काहीतरी हे केलंय, मूवी क्रॅक केलंय. crack केलंय. पण खरंच गाईज खूपच छान मूवी आहे, नक्की बघा. आणि ऍक्टिंग खूप नॅचरल वाटली आम्हाला. पर्टिक्युलर जॉनरा आहे मूवीचा जो असा म्हणजे काय बोलतात त्याला, एक स्पेसिफिक टॉपिक टाईप असा आहे की असे मूवीज तुम्ही बघितले तर तुम्ही बघितले असेल तर तुम्हाला पहिल्यांदा बघितल्यावर आवडेल. कारण 25 जण असे फोर्स्ड नाही वाटत कुठले पण की मुद्दामून जबरदस्ती कॉमेडी केलेली आहे किंवा जबरदस्ती काहीतरी घुसवलेलं, एकदम नॅचरल फ्लो होता. मला त्या ह्याची ऍक्टिंग काय नाव मूवी मध्ये त्याचं नाव काय होतं, अदनान आणि अजून एक राठोड. त्याचं पहिलं नाव मला आठवतच नाही सांगितलं. राठोड त्याची ऍक्टिंग एवढी नॅचरल वाटली भाई मला, एवढी नॅचरल. हा, की ते रडताना वगैरे एकदम मम्मीला सांगताना जेव्हा, म्हणजे तुम्ही बघा तुम्हाला कळेल मूवी बघितल्यानंतर. थोडा वेगळा आहे, जसं मेन स्ट्रीम मूवी टाईप नाहीये, खूप अलग अशी लाईन आहे. तुला कसं वाटलं? माझी तर हार्टबीट फाट झालेली. मी विचारलो बाई दीदी कधी येते मग मी सांगितलं तेव्हा माझी हार्टबीट फाट झाली. आणि असं आहे ना की तो मूवी तसा वाला होता की ह्याच्यात शिवानी आणि यश काय करणार आहेत मी असं वाटतं. अगोदरपासूनच बघतो की बाई काय केलंय. पण ओव्हरऑल मूवी कसं वाटलं? ओव्हरऑल मूवी खरंच खूप चांगला होता. आपल्या बॅचलर्स लोकांसाठी तर बाई मजा येईल. हो. आणि कारण की पंचेस वगैरे जे होते ना, असं खूप असं डायरेक्ट हसायला येत होतं. आणि आम्ही पण जोक्स करायला लागलेलो, पुढे हात जोक करणार आहे. सो गाईज, असा आम्ही छोटासा प्रँक केला होता. बट काय बोलतात, जोक सपाट. त्यांनी असं केलं तुम्हाला स्वतःला असं. तर ठीक आहे, आपण आता पटकन खायला जाऊया कारण की खूप भूक लागली. आणि यश गौरांगचा हात अजून झोमतोय. तुला खायला जमेल का बट असं? नाही, ते क्रेन करेल ना परत. ठीक आहे, भेटूया. बाय. नाचताना बघितलं त्याला. काय बोलतो मला ऐकू का नाही येते यार. तुझ्या कानातला मळ काढ. यशचे कान दीदी टेस्ट करते कारण की त्याला जरासा प्रॉब्लेम वाटतो. जर मी बघितलं ना तर ते मला समजतं मी तू काय बोलते. डोळे बंद कर, डोळे बंद कर. सॉरी हे ते ऐकायला आलं. काय आवडेल? चेतीन मला कळालं काय बोलतो. ऑर्डर आता मोठी आहे ना. जरासा हळू बोल. जे सकाळ हे मला नाही ऐकू येत. इयरबड घालतो तुला तू माझ्याकडे बघून नाही तिकडे बघून बोलते ना. याचा नॉइज कॅन्सलेशन आहे का? माझं नॉइज कॅन्सलेशन झालं. इन फ्रेम सकाळ हे जे इयरबड आत घुसवतोस ना, सगळा मळ आत घुसवतोय तो. मला भीती वाटायला लागली आता. तू ऐकत नाहीयेस की ऐकायला येत नाही? झिरो. मी असं केलं नाही का. आणि मगाशी हे कशावर आता हे सगळं पराक्रम करतायत, माझ्या कानाची परीक्षा घेत आहेत. मगाशी तो माणूस तिकडे आला का आणि मला अजून नाही कळलं तो काय बोलला. तो जोरात ओरडलेला. काय बोलला तो नाही. अरे हो, खरंच जोरात ओरडलेला. तुला ऐकायला आलं नाही आणि हा बोलतो आपल्याला ऐकायला आलं. अरे पण मला कळालं की तो एवढा नाही बोलला. एवढं नाही केलं. एवढंच केलं त्यांनी. तू नाचत होता ना, मग तो 3 वेळा जोरात ओरडला. मी नाही ऐकलं भाई. आम्ही ब्लॉग मध्ये बोललो पण की हा नाचतो आणि याला कळलं. भगवान देखले का. अरे व्हिडिओ बंद होती. गाईज
आम्ही निघालोय पुण्याला सकाळचे 5. आता ओ शिट, मी घड्याळ नाही घातलंय कारण माझं घड्याळ तिकडे. सकाळचे 5 वाजलेत आणि असं वाटतं मी कुठल्या तरी माणसाला असाच, रोबोट नसतात का काय बोलत बिलत नाही, झोपलेला माणूस असाच येतोय माझ्यासोबत असं वाटतंय मला. मला जशी जशी मोठी होते तसं तसं मला रिअलाइज होतंय अंगाने की म्हणजे कसं काय? असं दोन्ही अंगाने पण आणि माइंडने पण. ते मला रिअलाइज होतंय की मी मॉर्निंग पर्सन पण नाहीये, नाईट पर्सन पण नाहीये. आय एम अ डे पर्सन. दिवसभरात मला जिकडे घेऊन जा, जी कामं करायची करून घ्या, लवकर बोल ना. पण मॉर्निंग आणि नाईट नाही करू शकत का? मला असं वाटतं यू आर नॉट इव्हन अ पर्सन. मग आय एम एन एंजल. आय नो. नाईस वन. चला चमचमती गाडी आमची घेऊन जातो. हे बघा, मला सकाळ सकाळ गिफ्ट मिळालेलं आहे. येस. फूल फ्रॉम अ फूल टू अ फूल. फुल फॅमिली. जाम झोप आले मला. झोप आज तिला हा मला उशी काढायला हा उठलेला, तर तिथे फुल होतं, टगर आहे, मग त्यांनी मला पण आणलं. आता मी मस्त झोपणार आहे आणि मग उठणार आहे हायवेच्या आधी, कारण की मॅकडॉनल्ड्स मध्ये जाऊन कॉफी पियायची. येस, मॅन्डेटरी. कारण आता सकाळी 5 वाजता उठून मी अशी गोरी का दिसतीये काय? मेकअप न करता. मी काय बोलतोय, म्हणजे मेकअप केलाय, लिपस्टिक वगैरेच. हा तसं पण मेकअप नाही केलाय, म्हणजे फाउंडेशन आणि हे ते नाही केलं. मेकअप मित्रांनो, मेकअप म्हणजे लिपस्टिक इज नॉट मेकअप. हे मला खूप रिलेशनशिपच्या अलीकडे नाही, रिलेशनशिप मध्ये आल्यानंतर जवळ समजलेलं आहे की मेकअप म्हणजे लिपस्टिक नाही. मेकअप म्हणजे जोपर्यंत फाउंडेशन वगैरे काय लावत नाही तोपर्यंत तो मेकअप नसतो. पावडर लावणं इज नॉट मेकअप. बडे तपलीगो के बाद. तर फायनली मॅकडॉनल्ड्स तर आलंच पाहिजे, तर मी आज घेतलंय मॅकडॉनल्ड्स मध्ये कॉर्न. येस. आणि लास्ट टाइम थोडा मूड खराब झालेला कारण आम्ही तिथे वा खूप असलं हे असं जे असतं ह्याच्यात खूप असलं. कुठे अरे तिथे बाजूला तुझ्या दिलंय ना जागा ठेवायला. तर मी तुम्हाला सांगते, हे कॉर्न ना खूप टेस्टी लागतात मॅकडॉनल्ड्सचे. पण हे जर तुम्हाला कॉर्न घ्यायचं असेल ना, तर आधी मेक शुअर करा की त्यांच्याकडे बटर, पेपर आणि सॉल्ट आहे. सो हे हेल्दी ब्रेकफास्ट पण झालं. आणि लास्ट टाइम मी तिकडे हायवे वरती खाल्लं ना, त्या लोकांनी पूर्ण पैसे घेतले आणि फक्त कॉर्न दिलं. बोलतो सॉल्ट नाहीये, पेपर नाहीये, बटर नाहीये, मग काय खाऊ मी? म्हणून जेव्हा पण तुम्ही कॉर्न घ्याल, हे सगळं विचारा की बटर आहे ना, हे आहे ना, ते आहे ना, कारण त्याच्याने आणि टेस्ट ना खूप बेटर होते. खूपच टेस्टी लागतं हे कॉर्न बटर. हे तर आपले स्वीट कॉर्न असतात तसे. आणि हे आणि यशने कॉफी घेतली. येस, मी त्याची पिणार आहे. येस, मी कॉर्न खाणार आहे कारण कॉर्नचा वास जाम बॉडी येतोय. माय गॉड वगैरे करून खातोय, बघताय ना कोण खातंय. खूप टेस्टी लागते. आणि बटर, सॉल्ट, पेपर घ्या आणि हे आयटम घ्या, कारण दिस इज जस्ट कॉर्न. ह्याच्यात काय अनहेल्दी असं नाही. बटर तुम्हाला हवं तर थोडं कमी टाका, पण ह्याच्याने टेस्ट खूप अमेझिंग येते आणि हे खूप छान आहे. व्हेरी गुड ब्रेकफास्ट. आता मी खाऊ ना? हो, चल जाऊया आपण. भाई पुढे वातावरण बघा, ढग खाली आलंय. ढग खाली नाही आले, आपण वर चाललोय भाई. ढग आलेत ना खाली, पण आपण टर्निंगला तर बघ भाई. आता आम्ही ढगातून जाणार आहोत. ये बादल इम्पॉर्टंट आहे गाईज. वडापाव ब्रेक नंबर 2 आणि वडापाव सोबत ना काहीतरी असं कांदा. मी त्यांना थोडा कांदा बोललो, त्यांनी भरपूर कांदा दिला, कोथिंबीर वाला. आणि माझ्या तोंडाला पाणी येते का माहित नाही मला ऍक्च्युली. आणि तिकडे ना पोहे पण होते, मला पोहे खायची पण इच्छा झालेली, पण कोणतरी मला बोललं की नको ना, पोट भरेल आपलं, उगाच कशाला पोहे. की पुण्याला पोहोचून काहीतरी खाऊया. ओके, तर सगळं झोपून वगैरे झालेलं आहे. आता आम्ही विचार केला की जरा राऊंड मारायला म्हणून फिनिक्स मॉल मध्ये जातो. आणि सगळे रिच्युअल वगैरे झाले सकाळी. आता बघू परत मॉल मध्ये काय. तर मी असं ऐकलंय की हा खूप मोठा मॉल आहे आणि मी पुण्याला फिरलीच नाहीये कधी. मी पुण्याला आम्ही ओरिजिनली माझ्यासोबत आले. आम्ही ओरिजिनली काय बोलतोय, आम्ही आधी कॅम्प मध्ये जाणार होतो, पण मी विचार केला की ते आता सकाळी उठून आलोय, परत ठीक आहे झोप झाली आहे, पण एवढी ताकद नाही की चालत तिथे कॅम्पात फिरावं, गाडी कुठे लावायची हे ते. मॉल बेस्ट ऑप्शन आहे. आणि आम्हाला एकदम सामान पण घ्यायचं, मग तिथूनच घेऊ. तर येस, आता तुम्हाला हा असा तुटक फुटक दिसेल. आणि मला खरंच ह्याच्या घरचे इतके सगळे शांत लोक आहेत. तू कुठून आलास असा? मला ते अलिबागच्या बाजूला एक बीच आहे, तिकडनं उचललं ना.
मला वाटलेलंच तरी वाटलेलं मी काहीतरी बोलत जातो रे हे बघ मेंट डायरेक्ट घरात मेरे सर पे दे मला आता नवीन दे डायरेक्ट इथेच गेला. मम्मी आणि पप्पांमुळे मी असं आहे. माझे पप्पा कसे ते आधी पुण्यापासून तिकडे शिफ्ट झाले मुंबईला आणि एकटे राहिले जास्त करून. तर मित्रांसोबत राहून 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 असं होतं कधी कधी एन्व्हायरमेंट तुम्हाला चेंज करून टाकतं. तर वैसाही कुछ हमारे साथ. ओ माय गॉड. ओके तर मी काय म्हणतोय मित्रांनो आता मी मॉलमध्ये जातो. आता मॉलमध्ये जाऊ टाइमपास करू बघू. इकडे बनाना लीफ असेल तर इकडे पण थोडंसं काहीतरी खाऊ. काहीतरी पुण्याचं मला ऑथेंटिक ठिकाणी घेऊन जा ना. तू फिनिक्स मॉल मध्ये जाऊन पुण्याचं ऑथेंटिक काय खाणार आहे? नाही बाबा खूप गर्दी असते. ट्रॅफिक बिफिक गाडी लावायला लफडा आहे. हाल हा ट्रॅफिक सगळीकडे सेम असतं बाबा. ओके चला. हे काय आहे बरे? हे बरे काय आहे? हे बरे आहे जे ताट आम्हाला युजली खायला आवडतं ते ताट. राजधानीमध्ये आलो. हां आम्ही आता इथे आलेलो. आम्ही बोललो नूडल वगैरे खाणार काहीतरी एक्सपेरिमेंट करणार त्यापेक्षा राजधानी चांगलं आहे. राजधानी देऊ गपचूप जेऊ. बाहेर आम्ही मेन्यू बघितला आणि आलोय आता. मस्त कसं आहे? सेम मस्त आहे ना. हां मी पण दालबाटीसाठी एक्सायटेड आहे. इथे मी त्यांना चुरमा त्याच्यातच टाकणार सांगणार होतो पण तेवढ्यात त्यांनी बाजूला साईडला दिला. भाई हा दालबाटी चुरमा कुठेही जा तुम्ही भाई भारीच असतो. बोल सगळे थांबले. 7:30ला खातोय. थोडं हेवी आहे पण 7:30च्या नंतर इव्हनिंग झालं मला एक्स्ट्रा तर डायरेक्ट आम्ही लंच करणार नेक्स्ट डे टुमॉरो. नो ब्रेकफास्ट. पोट हॅपी राहतो माझं पण राहतं. तिचं फक्त नाही माझं पण पोट हॅपी राहतं. युजली आम्ही लवकरच जेवतो. मग आता मस्त 7:30 पावणे 8 पर्यंत जेवण होईल आमचं. 8 पर्यंत 7:30ला आपण जेवायला चालू केलं मग डायरेक्ट उद्या लंच. गाईज दिस इज डे 2 इन पुणे. कितीला उठलो आपण? 6ला उठलो आज पण आणि पटापट. तरी थोडंसं लेट झालं तर सगळे बाकी लोक पुढे गेले आणि आम्ही आता मागून चाललोय आणि मी अशी सुजलेली दिसते एकदम. सकाळी लवकर उठले ना म्हणून. हा आणि पाणी पण विसरले. नशीब आम्ही गाडीमध्ये पाणी ठेवले. बोलायचंय काय नाही बोलायचं. आता सध्या लवकर निघायचं लवकर पोहोचायचं आणि ह्याच्यानंतर आम्हाला एक काम आहे. त्यानंतर आम्हाला एक शूट आहे तिथे पण जायचं. तुम्हाला त्याचे पण ग्लिम्स दाखवू बघूया आणि मग तो व्हिडिओ इथेच एंड करू. बघू काय ते बघू. ही स्वतःला झोपेतनं उठवतीये. तू एक काम कर तुला झोपेतून उठायचं ना. ये मी झोपेतून उठवतो ना. तू हा सुनेरा मौका मला का नाही देते शिवानी? हा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी बायकोला झोपेतून उठवायची. हा मला असं वाटतं आपण जिथे काम करतो ना तिकडे आपण कामच केलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला मित्रांनो? तुम्हाला पण तसंच वाटतं का? सेम माझ्यासारखं? मी कामच करते. मी अजून काय करते बघ. हो आम्ही इकडे काम करतोय गाईज. इकडे आम्ही काम चालू आहे आमचं. तर मस्त इकडे आलो पाणी बिणी पिलं. मी इकडे बघतोय की इकडे जेवायला अजून कुठे काय जाऊ शकतो का. तर मग ते पण बघतो. भाई मी आता हे ऍक्शन मोड मध्ये चालू केलं. मला माहित नाही कसं दिसतंय. हो मला दिसतंय तर मी कसं दिसतोय. 1 मिनिट. याच्यात वाईड अँगल होतच नाही. आता मला हात जास्त लांब करायला लागला. मी बघितलं आता स्पोर्ट मध्ये वाईड अँगल नाही होत. हे जादू दिसते. धूप कर अशी करून. काम बघा किती करतोय मी. हे बघा घेऊन फिरतोय. ही बघ साडी घेऊन चालली. गपचूप साडी घातली वरती. हे खाली चालत मी. हे बघा माझ्यासोबत काय होतंय. वेट हे बघा नुसतं असं केल्याने चेंज होते. चालू आहे ब्लॉग. 2 साड्या घेतल्या ऍज युजल. कारण की माझ्याकडे अशा कलरच नाही. पण भारी. ही वाली मला जास्त आवडली. ही तुझ्यावर चांगली दिसते. थँक्यू. ही पण चांगली दिसते. हा बारीक बॉर्डर भाई. मेन आहे बारीक बॉर्डर. काय लावलंस? पाणी. यार नवीन गोष्टी काय पॅक करा. नवीन गोष्टीसोबत काय मजा करतो यार. मस्त. फायनली शूट झालेलं आहे. 4 वाजलेत आणि आता आम्ही चाललो आहोत जेवायला. तर आम्ही चाललो आहोत अन्नास. FC रोडच्या इकडे आम्हाला लास्ट टाइम पण भरपूर लोकांनी कॉमेंट्स केलेलं की तुम्ही वाडेश्वरच्या ऐवजी अन्नास जायला पाहिजे होतं. ते जास्त चांगलंय. तर आता आम्ही चाललोय अन्नास. बघूया आता त्याचं. मला तर आता एक्सपेक्टेशन वाढलेले आहेत कारण एवढ्या लोकांनी कॉमेंट केली आहे. तर पण साऊथ इंडियन खूप खाल्लंय ना आपण. आता आपले एक्सपेक्टेशन साऊथ इंडियनचे खूप हाय झाले. चांगलं असेल. चांगलं आहे. मला पण वाटतं चांगलं. खूप मोठा आहे यार. आलिशान आहे एकदम. आलिशान आहे ऍक्च्युली यार. मला अन्ना इज व्हेरी पैसेवाला. नाही अन्ना ब्रो. अन्ना इज अन्ना क्या पैसा नहीं कहना.
तुला माहिती आहे मला माहिती तुला जर कोणता साऊथ इंडियन बघत असेल ना आपला ब्लॉग, प्लीज आय हार्ट साऊथ इंडियन. गाईज तुम्हाला तर माहिती असेल ही कसली तयारी आहे. केस बीस बांधून खाते, केस बांधून खाते ही पोरगी, केस बांधून खाते टिकली. ही मला माहित नाही जबरदस्ती का करते. स्वतः फिल्टर कॉफी मध्ये लेस शुगर सांगते, मला पण बोलते लेस शुगर. अरे तू तुझी लेस शुगर पी ना, मला कशाला जबरदस्ती करते तू? हा आय केम. हा, आय ऑल्सो केअर फॉर माय टेस्ट बड्स. भाई अन्नाचा मेदूवडा एक नंबर लागतोय ब्रो. चटणी, हा चटणीचं वेगळंच काहीतरी टेस्ट आहे. मिरची आणि लसूण. आणि आमची फिल्टर कॉफी आलेली आहे. अरे पण कळणार कसं आता ही कुठली शुगर? खोबरं मीठ लसूण आणि मिरची बस. नथिंग एल्स. खूप टेस्टी लागतंय. आणि आम्ही जरा हावरे आहोत थोडेसे, म्हणून आम्ही थोडंसं खाऊन राहिल्यानंतरच तुमच्याकडे आलो. डायरेक्ट आलो पाहिजे, मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय की डायरेक्ट पहिले आलो पाहिजे तुम्ही, पण ठीक आहे नेक्स्ट टाइम. थँक्यू. हो मी तरी थांबून ब्लॉग केला. शिवानी तू काय आहे यार? हा तुझं काय आहे? आता फ्रेश काय झालं माहितीये का? आता आम्ही जस्ट मेदूवडाचा शूट केला. ए प्लीज खोटं नको बोलू शिवानी. आता आम्ही जस्ट मेदूवडाचा शूट केला. हा तुम्हाला काय बोलला? मी आता यायच्या आधी तुम्हाला दाखवेन. तोडायला गेलेला, तोडलेला. ही काय बोलली माहितीये का? चलो तोडते. हा लेस शुगर वाली आणि मला चिपकवलेली. शाणी लेस शुगर वाली कॉफी मला चिटकवलेली. पिऊन बघ ती बरोबर शुगर आहे का? तू ही पिलीस? मग तुला कसं कळणार कुठली आहे? कारण मला नाही आता माहिती की मला बरोबर कळालंय की नाही. भाजी कुठली तरी वेगळीच दिली आहे याच्यासोबत यार. हा डोसा मला आवडला, छान लागतोय. आम्ही नेहमी ते बनारसी लीफ मध्ये उत्तप्पा खातो, इथे आम्ही हा डोसा खाल्ला. हा टेस्ट वेगळी आणि छान टेस्ट आहे. आणि चटणी तर जादू आहे भाई, जादू एक नंबर. एकदा एक काम कर ना, आता आपण एवढंच मागवलंय ना, तर एक काम कर उत्तप्पाची एक टेस्ट घेऊन दाखव ना त्यांना, म्हणजे डायरेक्ट कळेल आपण टेस्ट पूर्ण केलेली असेल. नुसता वाला होता. नुसता फूक मार ना, बघ होतंय का? फूक मार, भरपूर फूक मारा भाई. जळायला नाही पाहिजे, माझ्या बायको जळायला नाही पाहिजे. हा चांगला आहे. 1 to 10. मीठ कमी उत्तप्पामध्ये. ओके. सो 8.5. 8.5 ओके नाईस. मग चांगला आहे. इनी 8. ओके कमी असल्यामुळे मी ते टेस्ट पूर्ण हे होते ना. ओके पण हा मला आवडला. तिकडे डोसा खात होती, इकडे घरी येऊन जेवतीये. आमच्या ब्लॉग मध्ये 1-2च काम आहेत आम्हाला. हा बरोबर ना? बोल बरोबर ना? व्हेरी गुड. तर मित्रांनो आम्ही आमची व्हिडिओ एंड नव्हती केली म्हणून आम्ही व्हिडिओ एंड करायला आता आलोय. हिला खाऊन घेऊ द्या, मी तर काम करत बसलो आता, तर मी थोडं काम करतो आणि ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम पण करतो. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज हाईप पण करा. जर तुम्ही व्हिडिओ बघितले टाइमपास एकदा हाईप तर करून बघा, बघूया आपण काय होतं. बाय.